26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत। भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर, तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारुगोळा पाठवल्याची माहिती। धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस। वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी। शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार। फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट, तर लॉंग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट। 5 लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा। लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं। गिलगिटमध्ये पाक विरोधात हजारो स्थानिकांच्या घोषणा। पहलगाम हल्ल्यानंतर पाक विरोधात असंतोष। पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी नालासोपाऱ्यात 3 तरुणांना अटक। तिघांचीही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। नक्षलवाद्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम। विजापूरच्या जंगलात शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी। 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत। मुंबईतील आग दुर्घटनेप्रकरणी ईडीचं अधिकृत स्पष्टीकरण। काही कागदपत्र जळाल्याची माहिती, मात्र सर्व दस्तावेज डिजिटल स्वरूपात असल्याचा दावा। तर आगीवरून राजकीय भडका। एल्फिन्स्टनमधील 19 इमारतींमधील स्थानिकांचं पुनर्वसन एल्फिन्स्टनमध्येच होणार। मंत्री आशिष शेलार यांची माहिती। MMRDA 19 इमारतींचा क्लस्टरमध्ये पुनर्विकास स्वतः करणार। मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी। म्हाडा दिवाळीपूर्वी 5,000 घरांसाठी काढणार लॉटरी। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील काही घरं पुढच्याच महिन्यात देणार। मुंबईकरांचं बेस्ट बसचं प्रवास भाडं दुप्पट होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेची मंजुरी। परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर, निर्णयाकडे लक्ष। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी। 1.5 महिन्यांपासून नवा पूल बांधून तयार, उद्घाटन न झाल्यानं प्रवासी नागरिक आक्रमक। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा। तब्बल 83 फूट उंच पुतळ्याची 200 किलोमीटर प्रति तास हवेचा दाब सहन करण्याची क्षमता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।